धनाला 13 वर्ष उलटून देखील निवडणूक आयोगाला ही बाब कशी काय माहीत नव्हती असा सवाल देखील कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। त्याचप्रमाणे आमच्याकडे माहिती नव्हती 2018 बद्दल आणि पक्षातल्या बदलांबद्दल ही आयोगाची भूमिका ही चुकीची असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। त्याचबरोबर पत्रव्यवहारामध्ये शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख होता आणि हा उल्लेख असणारी पत्र पक्षाकडून निवडणूक आयोगाला यापूर्वी देखील सादर करण्यात आलेली होती असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आणि त्यामुळे निवडणूक आयोगाने ज्या आधारावर पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे सोपवण्याचा निर्णय घेतला तो निर्णय कसा चुकीचा होता हे पटवून देण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल करतायत। जी काही फूट होती ती विधिमंडळ पक्षामध्ये होती, मात्र विधिमंडळ पक्षातली फूट हीच पक्षातली फूट आहे, राजकीय पक्षातली फूट आहे असं निवडणूक आयोगानं गृहीत का धरलं असाही सवाल कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। त्यामुळे राजकीय पक्षाचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे होते। फूट जी होती ती विधिमंडळ पक्षात होती, मात्र विधिमंडळ पक्षात फूट झाल्यानंतर त्यातल्या एका गटाला पक्ष आणि चिन्ह देणं हा निवडणूक आयोगाचा निर्णय योग्य नव्हता, तरतुदींना धरून नव्हता असा दावा कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। त्याचबरोबर वेळोवेळी झालेल्या बदलांची माहिती आयोगाला दिलेली होती असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। न्यायमूर्तींनी त्यांना प्रश्न विचारलेला होता की काही ठिकाणी कागद हे नंतर तयार करण्यात आले, नेमणुका आणि नियुक्त्यांच्या झाल्यानंतर निवडणूक आयोगाला तातडीनं हे न कळवता नंतर कागद तयार करण्यात आले अशी एक शंका उपस्थित करण्यात येते। त्याच्याविषयी न्यायमूर्तींनी ज्यावेळी कपिल सिब्बल यांना विचारलं त्यावेळी कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही म्हणता त्यात तथ्य म्हणजे हे एक वेळ गृहीत जरी धरलं तरी सुद्धा जी कागदपत्र निवडणूक आयोगाला दिलेली आहेत त्याच्यावर निवडणूक आयोगाचा शिक्का आहे, त्यामुळे आता अशी शंका घ्यायला वाव नाही हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। त्यामुळे सर्व कागदपत्रांची पूर्तता करून सुद्धा एकाधिकारशाही आहे असं निवडणूक आयोग कसं म्हणतं असा सवाल ते करतायत। पुन्हा एकदा जाऊया नेमक्या आता नवीन काय युक्तिवाद समोर आलेत हे जाणून घेण्यासाठी। सोमेश। अमोल, निश्चितच आता न्यायमूर्ती बागची यांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न कपिल सिब्बल यांना विचारलाय। त्यांनी सिब्बलांना प्रश्न विचारला की तुम्ही वारंवार असं म्हणताय की विधिमंडळ पक्षामध्ये फूट पडलेली होती, राजकीय पक्षात फूट पडलेली नव्हती, तर मग जर तुमचं म्हणणं असं आहे की विधिमंडळ पक्षात फूट पडलेली होती तर याचा अर्थ विधिमंडळ पक्षातल्या फुटीचा परिणाम हा राजकीय पक्षावरही होणारच, कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत लिंक्ड आहेत असा प्रश्न सध्या न्यायाधीशांनी हा सिब्बलांना विचारलेला आहे। आपण यात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की सिब्बलांचा संपूर्ण युक्तिवाद हा एका मुद्द्यावर आधारलेला आहे, तो म्हणजे निवडणूक आयोगाला या संदर्भात कुठल्याही प्रकारे एंट्री करण्याची आवश्यकता नव्हती। निवडणूक आयोगाकडून कोणत्याही स्वरूपाचा निर्णय होऊ शकला नसता, कारण निवडणूक आयोगाची एंट्री तेव्हाच होते जेव्हा राजकीय पक्ष संघटनेमध्ये वाद झालेला असतो आणि दोन गट पडलेले असतात। परंतु वारंवार सिब्बल पुन्हा सांगतात की निवडणूक आयोगाची एंट्री झाली कारण निवडणूक आयोगाने परस्पर निर्णय केला की या संदर्भामध्ये वाद झालेला आहे आणि लेजिस्लेटिव्ह पक्षात वाद होता, तो राजकीय पक्ष संघटनेमध्ये नव्हता, विधिमंडळ पक्षात वाद झाला होता, आमदारांमध्ये वाद झालेला होता असं सिब्बलांचं म्हणणं आहे। तर आता न्यायाधीशांनी त्यांना प्रश्न विचारला की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे जर एकमेकांसोबत लिंक्ड असतील तर लिंक्ड असलेल्या या दोन संघटनांमध्ये वादाचा परिणाम हा एकमेकांवर निश्चितच होऊ शकतो आणि त्याचा परिणाम म्हणून पुढे जाऊन या वादावरती निर्णय करण्याची जबाबदारी ही निवडणूक आयोगाकडे असूच शकते। निवडणूक आयोगाच्याच कडेच संविधानानुसार आणि कायद्यानुसार ही जबाबदारी आहे। तर त्या दृष्टीने सध्या न्यायाधीशांनी हा प्रश्न उपस्थित केलाय आणि सिब्बल पुन्हा त्याविषयी कसा प्रतिवाद करतात हे पाहावं लागेल। परंतु सिब्बलांचा संपूर्ण युक्तिवाद हा सध्या निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना आव्हान देणारा आहे आणि निवडणूक आयोगाने या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निवडणूक आयोगाने या संपूर्ण विषयामध्ये निर्णय करण्याची आवश्यकता नव्हती, किंबहुना काही निकाल देण्याची आवश्यकता नव्हती असा प्रयत्न हा सध्या निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये युक्तिवाद करून सिब्बलांकडून सुरू आहे की निवडणूक आयोगाच्या निर्णयासंदर्भामधले निर्णय व्हायला नको होते। परंतु न्यायाधीश त्यांना पुन्हा सांगतायत की जर तुम्ही प्रत्यक्ष व्यावहारिक बाजू बघितलीत तर ज्यावेळी विधिमंडळ पक्षामध्ये वाद होतो त्यावेळी स्वाभाविक त्या वादाचे परिणाम हे राजकीय पक्ष संघटनेच्या एकीवर, राजकीय पक्ष संघटनेच्या स्ट्रक्चरवरही होतात।
त्यामुळे सध्या त्या संदर्भामधल्या ज्या निर्णय घ्यायचे अधिकार निवडणूक आयोगाकडे आहेत, म्हणजे निश्चितच निवडणूक आयोगच निर्णय करणार की कोणत्या पक्षाला जे चिन्ह दिलेलं आहे त्या पक्षाच्या चिन्हावर नेमका कुणाचा अधिकार आहे. त्या पक्ष संघटनेमध्ये जर वाद झाले तर त्या पक्ष संघटनेपैकी कुणाकडे एखादं चिन्ह किंवा पक्षाचं नाव असू शकतं. तर या संदर्भातले सगळे निर्णय हे तसं पाहायला गेलं तर निवडणूक आयोगच करू शकतं. आणि निवडणूक आयोगाला एका पर्टिक्युलर या संदर्भामध्ये जर निर्णय करायचा असेल तर त्यांना या आधारावरती हे ठरवता येईल की दोन गट पडलेले आहेत. जर विधिमंडळ पक्षामध्ये वाद झालेले आहेत तर विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे एकमेकांसोबत ऑर्गॅनिकली नॅचरली लिंक्ड आहेत. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलंय की या संदर्भामधले निर्णय किंवा या संदर्भातले जे वाद आहेत त्या वादाचा परिणाम हा एकमेकांवरती होणारच आहे. जो विधिमंडळ पक्षात जर वाद झाला असेल तर राजकीय पक्षातही वाद होणार आहे. आणि त्यामुळे राजकीय पक्षातला वाद आणि त्या वादावरती निवाडा करणं, त्याचा निकाल लावणं ही सगळी जबाबदारी किंवा हे सर्व अधिकार हे निवडणूक आयोगाचे आहेत. तर या संदर्भात आता न्यायाधीशांकडून प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे. आपल्याला पाहावं लागेल की सिब्बल नेमकं या संदर्भामध्ये कसा प्रतिवाद करतात आणि सिब्बलांच्या बाजूनी या संदर्भात काय युक्तिवाद केला जातोय. कारण सिब्बलांचं पूर्ण म्हणणं आहे की निवडणूक आयोगाकडे काही अधिकारच नाही, निवडणूक आयोगाने या संदर्भात या वादामध्ये एंट्री करण्याचा काही विषयच नव्हता. 4था दिवस सलग सिब्बल निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर आणि निवडणूक आयोगाने जो निकाल दिला होता पक्ष संघटना आणि पक्षाचं चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा, त्या निर्णयाविरोधामध्ये युक्तिवाद करतायत. आणि आता न्यायाधीश त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न उपस्थित करतायत की संदर्भामध्ये जे चंद्रचूडांचं जजमेंट आहे, म्हणजे जे या प्रकरणातलं कॉन्स्टिट्यूशन बेंचने दिलेलं यापूर्वीचं जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये पण कुठेही असं म्हटलेलं नाहीये पूर्णपणे की विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्षांचा एकमेकांशी संबंध नाही, असं म्हटलेलं नाहीये असं न्यायाधीशांनी सांगितलं. आणि हे खरं आहे की यापूर्वी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने जो निकाल दिला होता त्या निकालामध्ये त्यांनी हे म्हटलं होतं की विधिमंडळ पक्ष राजकीय पक्ष वेगवेगळे असतात परंतु त्यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही असं म्हटलं नव्हतं. तर त्यांनी असं म्हटलेलं की विधिमंडळ पक्षाचं स्ट्रक्चर राजकीय पक्षाच्या स्ट्रक्चरवर उभं असतं. हा जो पक्षाच्या स्ट्रक्चरचा जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आणि हाच मुद्दा जो कपिल सिब्बल अधोरेखित करू पाहत आहेत. कपिल सिब्बल यांनी मागच्या 2 दिवसांमध्ये जो युक्तिवाद केलेला आहे त्याच्यामध्ये राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगवेगळे आहेत आणि विधिमंडळ पक्षामध्ये जे काही घडलेलं आहे त्याचा राजकीय पक्षाशी संबंध असण्याची गरज नाही असं त्यांनी म्हटलेलं होतं. त्यामुळे निकाल हा राजकीय पक्षाच्या फूट पडली अशा गृहीत धरून देण्यात आलेला होता, पण प्रत्यक्षात फूट विधिमंडळ पक्षात पडलेली होती. हा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. आणि त्याला आता न्यायमूर्तींनी त्यांना प्रश्न विचारलेला आहे की जरी हे 2 वेगवेगळे असले, विधिमंडळ पक्ष वेगळा आणि राजकीय पक्ष वेगळा आहे हे आपण गृहीत धरलं तरी सुद्धा त्यांचा एकमेकांशी संबंध नाही असं आपण कुठल्या आधारावर म्हणतो आहोत असा सवाल न्यायमूर्ती करतायत. कारण विधिमंडळ पक्षामध्ये ज्यावेळी फूट पडते त्यावेळी साहजिकपणे त्याचा राजकीय पक्षावर सुद्धा परिणाम होत असतो. अनेकदा विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष या दोन्हीकडे जबाबदारी असणाऱ्या व्यक्ती या एकसारख्या असू शकतात. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्तींनी हा सवाल विचारलेला असावा असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि यावर कपिल सिब्बल आता नेमकं काय उत्तर देतात आणि ज्या मूळ आधारावर कपिल सिब्बल यांचा सगळा युक्तिवाद सध्या आधारलेला दिसतो आहे तो आहे हे 2 वेगवेगळे पक्ष आहेत हे एस्टॅब्लिश करणं. फूट विधिमंडळ पक्षामध्ये होती आणि राजकीय पक्षाकडे अधिकार होते, मात्र त्या अधिकारांचा विचार निवडणूक आयोगानं केला नाही असा कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे. आणि आता हा युक्तिवाद पुढे नेमकी काय स्वरूप घेतो हे बघणं महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊया. सोमेश, ज्या प्रकारे आता न्यायमूर्ती प्रश्न विचारतायत आणि आता कपिल सिब्बल त्याला काय उत्तर देत आहेत याची उत्सुकता असणार आहे.